हो, तुम्ही जे थंबनेल बघितलं आहे ते नक्कीच खरं आहे. ऊसावर आता AI द्वारे प्रयोग होणार. कसे प्रयोग होणार, काय होणार, ही सगळी बातमी, या सगळ्या अपडेट आता आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायचे आहे. सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी की जेणेकरून आपल्या शेतीमध्ये आता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे देखील म्हटले जातं. तर याचा वापर आता शेतीमध्ये कसा केला जाणार आहे, नेमकं काय होणार आहे, हे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सला बघत असाल तर नक्की खाली लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा व चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया नेमकं काय होतंय. ऊस शेतीत AIचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी राज्यातील 1,00,000 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करण्यात येणार आहे. आता यातील कोणते शेतकरी असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण अवश्य बघा. यातील 10,000 शेतकऱ्यांना VSI व राज्य सरकार 90,000 रुपये, तर उर्वरित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 9,250 रुपये अनुदान देखील देणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेला 2 वर्षासाठीचा 500 कोटी रुपयांचा निधी एकाच वर्षात वापरू, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी माजी कृषी मंत्री शरद पवार हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि नेमकं VSI म्हणजे बघूयात आपण. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी VSI नावाची एक कंपनी आहे, त्यासोबत एक करार करण्यात आले आहे. त्यानुसार हा प्रयोग राबवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपयांचा खर्च देण्यात येणार आहे. त्यासाठी VSI 9,250, साखर कारखाना 6,750 देतील व स्वतः शेतकऱ्याला 9,000 रुपये टाकावे लागतील. VSI राज्यातील 10,000 शेतकऱ्यांना हे अनुदान देईल, तर राज्य सरकार उर्वरित 90,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 9,250 रुपये देईल. यासाठी शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन आणि बारमाही पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. ही यंत्रणा शेतकऱ्यांकडे लावल्यानंतर त्यावर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी देखील निर्देशित करण्यात येतील. म्हणजे नक्कीच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की कृषी क्षेत्रामध्ये आता AIचा वापर या ठिकाणी वाढताना दिसतो आहे आणि एक प्रायोगिक तत्वावर ऊस शेतीवर हा प्रयोग केला जात आहे. नेमकं कृषी धोरण या बाबतीचं कसं असणार आहे, AIचा वापर करून पिकांमध्ये भरघोस वाढ करण्यासाठीचे AI धोरण कृषी खाते लवकरच जाहीर करणार आहे. त्याचप्रमाणे ऊस, कापूस, सोयाबीनसह प्रमुख पिकांसाठी AIचा वापर सुरुवातीला केला जाईल आणि टप्प्याटप्प्याने तो इतर पिकांसाठी देखील केला जाईल. त्यामध्ये AIचा वापर करताना शेतामध्ये सेन्सर बसवून ते शेतकऱ्यांच्या मोबाईलशी जोडले देखील जाणार आहे. त्यामुळे नक्कीच आपला शेतकरी आता हायटेक होताना आपल्याला दिसेल. त्याद्वारे आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन मिळेल. खते, कीटकनाशकांच्या वापराबाबत बऱ्याचदा चुकीचे मार्गदर्शन केले जाते, त्याला ही चाप बसेल. म्हणजेच एका दृष्टीने AIचा अत्यंत असा चांगला उपयोग होताना दिसेल. शेतकरी बांधवांना नक्की या प्रयोगाबद्दल काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य मेन्शन करा, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना या बाबतीमध्ये काय वाटतं हे नक्कीच जाणून घेण्यामध्ये आवड निर्माण झालेली आहे. कारण की अत्यंत असा उपक्रम, हा वेगळा उपक्रम या शेती क्षेत्रामध्ये होताना दिसतो आहे. असेच माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.